तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत राणी दुर्गावती यांच्याबद्दल. तर राणी दुर्गावती यांच्याबद्दल पुढे बघण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भारतीय इतिहासात जर नजर टाकली तर पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तर ते दक्षिणेपर्यंत वीर आणि वीरांगनांच्या गाथांनी आपल्याला आपला देश भरलेला दिसतो, ज्यांनी आपल्या स्वाभिमान आणि स्वातंत्र्यासाठी स्वतःहून अनेक पटींनी अधिक शक्तिशाली शत्रूंचा पराभव केला, जसे की राजकुमारी रत्नावती, राणी वाघेला इत्यादी. अशाच एका महान वीरांगनेची गौरवशाली कथा म्हणजेच गोंडवाना राज्यातील राणी दुर्गावती. आज आपण यांच्या शौर्याची कहाणी ऐकणार आहोत. त्यांनी स्वतःच्या नेतृत्वाने आणि पराक्रमाने मोठ्या मुघल बादशाह अकबरालाही युद्धात पराजित कसे केले. याआधी आपण राणी दुर्गावती यांचा इतिहास आणि जन्म परिचय बघून घेऊ. गोंडवाना राज्यातील वीरांगना राणी दुर्गावती यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1524 रोजी उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील कालिंजर किल्ल्याच्या शासक कीर्तिसिंग चंदेला यांच्या घरात झाला. राणी दुर्गावती आपल्या वडिलांची एकुलती एक मुलगी होत्या. त्यांचा जन्म अष्टमीला झाला. त्यांनी वडिलांनी देवी दुर्गेच्या नावावरून दुर्गावती नाव असे ठेवले होते. राणी दुर्गावती आपल्या लहानपणी राजमहालातील सगळ्यांच्या लाडक्या होत्या. त्यांचा व्यक्तिमत्वाचा चंचलता आणि निडरता ठासून भरली होती. लहानपणापासूनच त्या घोडेस्वारी आणि शिकारीच्या मोहिमामध्ये आपल्या वडिलांना साथ देत होत्या. त्यांनी गुरुकुलामधूनही शस्त्र चालवणे हे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांचे ही वैवाहिक जीवनामध्ये राणी दुर्गावती यांच्या सौंदर्याची आणि शौर्याची चर्चा संपूर्ण भारतात पसरली होती. त्यामुळे त्यांच्या वडिलांना त्यांच्या विवाहाची चिंता होऊ लागली. अशातच कालिंजर आणि गोंडवाना राज्यामध्ये वाद निर्माण झाला. युद्धात दुर्गावतींच्या राज्याला ठार पत्करावं लागली. संधी म्हणून दुर्गावतींचा विवाह गोंडवाना राज्याचे राजकुमार दौलत शाह यांच्यासोबत करण्यात आले. या विवाहामुळे दोन राजांमध्ये शक्तिशाली युती झाली. विवाहानंतर 1 वर्षात त्यांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव नारायणसिंग ठेवण्यात आले. परंतु दुर्दैवाने 3 वर्षाच्या नारायणसिंगच्या लहानपणीच दौलत शाह यांचे निधन झाले. त्यानंतर राणी दुर्गावती यांचे शासन म्हणजेच इसवी सन 1550 दौलत शाह यांच्या मृत्यूनंतर राणी दुर्गावती यांनी आपल्या मुलाला गादीवर बसून स्वतः राज्याची संरक्षक बनली. त्यांच्या प्रजेसाठी असलेल्या प्रेमामुळे प्रजेच्या मनातील त्यांचा आदर निर्माण तयार झाला. राणी दुर्गावती यांनी सुरुवातीला सिंगोरगड किल्ल्यातील एक राजधानी बनवले, पण जो कमजोर असलेल्या चौरागड किल्ल्यात एक राजधानी बनवले. चौरागड किल्ला हा एक उंच डोंगर, जंगल, नद्या आणि नाल्यांनी वेढला होता. त्यामुळे तो अत्यंत सुरक्षित होता. यामुळे दुर्गावती यांची सैन्यशक्ती अधिक सुदृढ झाली. त्यानंतर त्यांनी शत्रूवर हल्ला चढवला, म्हणजेच गोंडवाना राज्यावर सुजात खान या महत्त्वाकांक्षी शासकाने आक्रमण केले. परंतु राणी दुर्गावती यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने त्यांना पराभूत केले. त्यानंतर राणीच्या शौर्याची कीर्ती आग्रा आणि दिल्लीपर्यंत पोहोचली. मुघल बादशाह अकबराने कूटनीतीचा वापर करून राणी दुर्गावती यांच्याशी संधी करण्याचा प्रयत्न केला. राणीला आपला एक प्रिय पांढरा हत्ती आणि वजीर आधार सिंह मागितले. राणीने स्वाभिमानाने हा प्रस्ताव नाकारला. त्यानंतर त्यांचे अंतिम युद्ध हे 24 जून 1564 रोजी दुर्गावतीने आपल्या सैन्यासोबत युद्धासाठी सज्ज होऊन केसरिया धारण केले व भीषण युद्धात राणी दुर्गावती गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सुरक्षित बाहेर पाठवले व स्वतःच्या पराभवाला नकार देत स्वतःची तलवार उचलून आत्मबलिदान केले. तर आपल्याला राणी दुर्गावती यांची माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगावे व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नये.